एक मिनिट जरा दानवे साहेबांना काय बोलत. परब साहेब, आम्ही ज्यावेळेस भाषण करतो शिवसेनेचे, तर आपलं जे लाईव्ह असतं त्याच्यावर समोर उबाठा येतं, फक्त शिवसेना आलं पाहिजे, नंतर बाकीचं पुढचं आलं पाहिजे. जरा नोंद घ्या, पुन्हा आलं पाहिजे, त्वरित नोंद घेण्यात येईल. हा नाही, शिवसेना पाहिजे. हो हो, जरा सगळ्यांना सांगतो, म्हणजे आधी ते जर कोणी त्याच्यात लाईव्ह करत असेल त्याच्यावर असलं पाहिजे. येस. हा, याच्या बाबतीत सविस्तर सांगतो. शिवसेना हा पक्ष आता निवडणूक आयोगाने समजा त्यांचं नाव शिवसेना ठेवलं आहे. आजही आमचं नाव इलेक्शन कमिशनमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष असं आहे. त्याच्यामुळे पक्षाचं नाव पूर्ण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असं ठेवा. माननीय मंत्री बोला. मंत्री महोदय. सभापती महोदय, शिवसेना पक्ष आणि शिवसेना पक्षाचं धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह. ऐका ऐका ना, अरे तुम्ही बोलत होता, आम्ही ऐकलं ना. तर हे जी संविधानिक निवडणूक आयोगाला ज्याचा अधिकार आहे त्यांनी त्याच्यावर शिक्कामोर्तब केलाय. माननीय सुप्रीम कोर्टामध्ये त्याच्या संदर्भातली केस प्रलंबित आहेत. इंटरव्ह्यून सुप्रीम कोर्टाने इंटरव्ह्यू रिलीफ सुद्धा कुठलाही दिलेला नाही. म्हणजे ॲज इट इज ऑन टुडे आत्ता सुप्रीम कोर्ट सेंट्रल इलेक्शन कमिशननं दिलेलं शिवसेना आणि धनुष्यबाण हे आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आहे. यांचा जो विषय आहे, यांच्यामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा उभाटा अशा पद्धतीचं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असं आहे. त्यामुळे ते लोकांना एवढं मोठं ते लिहायला सुद्धा त्रास होतो आणि त्या स्क्रीनवर सुद्धा मावत नाही, म्हणून ते उभाटा असं ते शॉर्ट फॉर्म पूर्वी केलेला आहे, तो तसाच ठेवावा. ठीक आहे. आता माननीय सदस्यांनी सांगितलेलं आहे की जसं त्याप्रमाणे की मी ती बाब तपासून घेऊन योग्य ती कारवाई केली जाईल. तुम्ही बोलले तेच बोलतोय मी. असं आहे की त्यांनी जे सांगितलं की इलेक्शन कमिशनने त्यांना शिवसेना नाव दिलेलं आहे, धनुष्यबाण, आम्हाला मान्य आहे. आम्हाला इलेक्शन कमिशनने नाव दिलेलं आहे. सुरुवातीला इलेक्शन कमिशनने 2 नावं दिली होती, एक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि एक बाळासाहेबांची शिवसेना. इलेक्शन कमिशनमध्ये हिअरिंग झाली आणि शेवटी त्यांना निर्णय दिला की शिवसेना हे त्यांच्याकडे गेलं, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आमच्याकडे. ही वस्तुस्थिती आहे. आमची मागणी काय की आमचं नाव उभाटा न लिहिता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे लिहावं, एवढीच मागणी आहे. ठीक आहे. आणि ही मागणी काय चुकीची आहे का? मग असं नाही, हे पक्षाच्या नावाची दानवेजी करूया ना आपण, काही प्रॉब्लेम नाही. प्रवीणजी बोला. हे बघा काय म्हणजे आपल्याकडे एक सेकंड, आपल्याकडे रजिस्ट्रेशन होतो. जे रजिस्ट्रेशन आहेत, आपण मंत्री महोदय जे सांगितल्याप्रमाणे की शॉर्ट फॉर्म करण्याचं काम आपण ज्यावेळी करतो, सन्मान्य सदस्य किंवा त्यांची भावना अशी आहे की तुम्ही शॉर्ट फॉर्म करू नका, जे रजिस्टर्ड असेल त्याप्रमाणे लिहा. म्हणून मी बोललो काही बाब मी तपासतो. पण आता जसं तुम्हीच बोललात की बा शिवसेना आणि पुढचं नाव जे घेऊन गेलेलं आहे तेच म्हणतोय. मग ती सर्व जे रजिस्ट्रेशन मध्ये आहे, नाही जे रजिस्ट्रेशन मध्ये आहे ते केलं जाईल. सभापती परब साहेब, तुम्हाला असं बोललं आहे उशिरा सुचलेलं शहाणपण आहे. अधिवेशन कधी चालू झालं? त्या दिवसापासून रोज उभाटा येते, पहिल्या दिवसापासून येते की नाही? म्हणजे फार लवकर जागे झालात तुम्ही. लवकर जागे होता ना, हाच प्रॉब्लेम आहे तुमचा. नाही या अधिवेशनात काढा. पहिल्या दिवसापासून उभाटा येत आहे. उद्या अधिवेशन संपणार, मातोश्री दखल घ्यावी म्हणून आता शेवटच्या दिवशी, पहिल्या दिवशी करायचं. अहो कशाला हात मारताय? पहिल्या दिवशी करायला पाहिजे होतं ना, एवढे जागरूक आहात तर. तुम्ही तुमचा निष्काळजीपणा पहिल्या दिवशी ऑब्जेक्शन घेतलं असतं, तुमचं आम्ही अभिनंदन केलं असतं. पण आता बैल गेला आणि झोपा केला, उद्या संपलं अधिवेशन आणि आता सांगतात का उभाटा. हे बघा, एक मिनिट बसा. आता मी उभा आहे, मी उभा आहे. आपण कृपया करून सर्वांनी बसावे.
आता आपण जसं म्हटल्याप्रमाणे तुम्ही दोन्ही बाजू मी ऐकून घेतलेली आहे. जे योग्य आणि जे रजिस्ट्रेशन नावमध्ये असेल ते फुल असेल तर ते फुल लिहिलं जाईल. तुम्ही जे म्हटलं बरोबर आहे. मी निर्णय दिलेला आहे की आपण आहे ते करूया. चला पुढे जाऊया. चित्रताई.